हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या सोमवार 10 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये प्रियंका आणि राघव चक्क पद्माच्या घरात अडकले होते आणि मग अन्विताच्या रूममध्ये जाऊन लपले. अन्विताने चांगलं त्यांना छळलं, राघवला प्लीज म्हणायला लावलं आणि मग त्यांना घरातून बाहेर कसं जायचं तो रस्ता दाखवला. हे दोघे सुखरूप घरातून बाहेर तर पडले, परंतु आता श्रीधर आणि प्रियंका यांच्या लग्नानंतरची सत्यनारायणची पूजा आहे. परंतु याच दिवशी पोलीस शिवनाथला अटक करणार आहेत. हा सगळा पद्माचा प्लॅन आहे. प्रियंकाच्या आईवडिलांना भडकवून तिने हे सगळं घडून आणलंय. मग आता शिवनाथला अटक होणार की प्रियंका त्याला वाचवणार हे सगळं पाहायला मजा येईल. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच पद्मा ही आपल्या रूममधून बाहेर येते. प्रियंका आणि राघव खूप घाबरतात. घरभर धावत असतात ते आणि त्याच वेळेस ते एका रूममध्ये जाऊन लपतात. त्यामुळे पद्माच्या नजरेला ते काही पडत नाही. पद्माला कळतसुद्धा नाही की घरात कुणी आलं होतं का. ती आजूबाजूला पाहते पण तिला कुणीच दिसत नाही. राघव आणि प्रियंका चक्क अन्विताच्या रूममध्ये लपलेले असतात आणि हे दोघे वेगवेगळ्या ठिकाणी लपतात. आणि जेव्हा पद्मा ही हॉलमध्ये येते तेव्हा तिला बंटी मामा दिसतो आणि तिथे त्याची आई असते. बंटीला पाहून ती विचारते, हा येथे काय करतोय? बंटी सांगतो, आलो होतो आईला भेटायला, आईची आठवण आली होती ना म्हणून आलो होतो. तर पद्मा विचारते, तुला हीच रात्रीची वेळ भेटली का आईला भेटायची? आईला काय बोलावं ते कळतच नाही. आणि तेवढ्यात पद्माची नजर औक्षणाच्या ताटावर पडते आणि ती विचारते, आणि औक्षणाचं ताट कोणासाठी? तेवढ्यात आई सांगते, वाढदिवस आहे त्याचा, आज त्याचा वाढदिवस आहे. बंटी म्हणतो, हो हॅप्पी बड्डे हॅप्पी बड्डे. आणि आई सांगते, मी त्याला वाढदिवस म्हणून ओवाळलं, आता तू त्याची मोठी बहीण आहे तर तू सुद्धा त्याला ओवाळ. पण पद्मा चिडून म्हणते, मी त्याला भाऊ मानत नाही. तो जर या घरात राहत असता तर मी त्याचं दणक्यात वाढदिवस साजरा केला असता. पण तो आता त्या शिवनाथच्या घरात राहतो ना, मग भोग आपल्या पापांची फळं. मी काही त्याला भाऊ मानत नाही, मी त्याला ओवाळणार नाही आणि त्याचा वाढदिवससुद्धा साजरा करणार नाही, असं पद्मा ठणकावून सांगते. आणि बंटी मामा तिच्याकडे घाबरून पाहत असतो. आणि इकडे प्रियंका आणि राघव हे दोघे अन्विताच्या रूममध्ये असतात आणि राघव हा अन्विताच्या बेडच्या जवळच लपलेला असतो. तेवढ्यात अन्विता ही कूस बदलते आणि तिचा चेहरा राघवच्या दिशेने होतो आणि राघव हा अन्विताकडे पाहतच राहतो. बॅकग्राऊंडमध्ये मस्त रोमॅन्टिक म्युझिक सुरू होतं आणि अन्विता झोपेत खूप छान दिसत असते. राघव तिच्याकडे पाहत हरवून जातो. अन्विता अजून झोपेतच असते आणि राघव ही संधी काही सोडत नाही. राघव अन्वितावर प्रेम करतो आणि अन्विताकडे एकटक पाहतच राहतो. अन्विता झोपलेली असते. तिचे काही केस तिच्या चेहऱ्यावर येतात. राघव तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारतो आणि हे केस मागे जातात. राघवचं हेच सुरू असतं, अन्विताकडे एकटक पाहणं. आणि काही क्षणांनंतर अन्विताला चक्क जाग येते. ती आपले डोळे उघडते आणि समोर राघवला पाहून तिला जबर धक्काच बसतो आणि ती झोपेतून खाडकन जागी होते आणि जोरात ओरडणार इतक्यात राघव तिच्या तोंडावर हात ठेवतो. प्रियंकासुद्धा खूप घाबरते आणि अन्विता त्याला विचारते, असं तोंडावर हात ठेवल्या तू येथे काय करतोय? राघव म्हणतो, तुला सगळं सांगतो पण तोंड बंद ठेवायचं, आरडाओरडा करायचा नाही. तेवढ्यात प्रियंकासुद्धा पुढे येते. प्रियंकाला पाहून अन्विताला आणखीनच आश्चर्य वाटतं. अन्विता त्याच परिस्थितीत विचारते, ही येथे काय करतीये? राघव म्हणतो, तो ओरडायचं नाही तर तुला सांगेल. आणि तो अन्विताच्या चेहऱ्यावरचा हात काढतो. अन्विता पुन्हा जोरात बोलणार. राघव पुन्हा तिचा तोंड दाबतो आणि म्हणतो, माझा आहे ना तुझ्यावर विश्वासच नाहीये, त्यामुळे मी तुझ्या तोंडावरचा हात काढणारच नाही. प्रियंका म्हणते, प्लीज ओरडू नकोस, नाहीतर आम्ही खूप वाईट अडकणार येथे. प्लीज ओरडू नको, तरच मी राघव भाऊजींना सांगेल की तुझ्या तोंडावरचा हात काढ. अन्विता म्हणते, ठीक आहे मी नाही ओरडणार. आणि मग राघव कसा बसा अन्विताच्या तोंडावरचा हात बाजूला करतो आणि अन्विता मोठ्याने बोलत असते. राघव आणि प्रियंका हळू बोल असं समजावून सांगतात. अन्विता विचारते, तू येथे काय करतोय आमच्या घरामध्ये आणि या नवीन सुनबाईला सुद्धा घेऊन आला का? मला सांगा, तुम्ही माझ्या घरामध्ये काय करताय? तर राघव सांगतो, तुझ्या घरात येण्याची काही हौस नाही मला. जन्मानंतर पहिल्यांदा या घरात आलोय मी
अन्विता म्हणते, तू जन्मानंतर पहिल्यांदा ये नाहीतर दुसऱ्यांदा ये, तू येथे का आलाय ते मला सांग. राघव सांगतो, तुझ्या घरात येण्याची काही हौस नाहीये मला, ते तर वहिनीला आजी सासूचा आशीर्वाद घ्यायचा होता म्हणून त्यांना घेऊन आलो होतो. तर अन्विता चिडून म्हणते, मग मी काय आजी सासू नाहीये, तसं मी आशीर्वाद द्यायला तयार आहे, तू त्यांच्या रूममध्ये जायचं ना. तर राघव म्हणतो, काय जोक मारते रात्रीच्या वेळेस, तुझा आशीर्वाद घ्यायला इथे कोण नाही आलंय, चल आम्हाला बाहेर कसं जायचं ते सांग. तर अन्विता म्हणते, नाही सांगणार जा. राघव म्हणतो, आत्ताच्या आत्ता सांगायचं, इतिहास विसरायचा नाही, मी तुझ्या ऋषीपासून तुला कसं वाचवलं होतं ना ते आठवायचं, नाहीतर आत्ताच्या आत्ता तुझ्या पद्मात तुला जाऊन सगळं सांगेल, मग तुझं काय होईल ना हे तू पाहतच राहा. अन्विता खूप घाबरते. प्रियंका विचारते, कोण ऋषू, नेमकं काय झालंय. आणि मग राघव ऋषू आणि अन्विताचा सगळा किस्सा सांगतो, ज्यामुळे शिवनाथच्या घरामध्ये मोठं महाभारत घडलं होतं. म्हणजे या ऋषू आणि अन्विताला कुणीतरी रंगेहात पकडलं जेव्हा ती सांगत होती की ऋषू माझा बॉयफ्रेंड आहे. मग अन्विताने ऋषूला आणि स्वतःला वाचवण्यासाठी राघववर खोटा आरोप लावला की याने माझी छेड काढली, आणि अन्विताला वाचवण्यासाठी हा सगळा आरोप राघवने स्वतःवर घेतला. मग पद्मा म्हणाली की तुझा मुलगा आज हे करतोय, उद्या तर काय काय करेल तुझी सगळी तिन्ही मुलं. आणि त्याच वेळेस चक्क शिवनाथने आपल्या तीनही मुलांकडून वचन घेतलं होतं की तुम्ही कुणीही प्रेमविवाह लव्ह मॅरेज करणार नाही, तुमच्यासाठी मुली मी शोधणार. त्यामुळेच श्रीधरने सुद्धा लग्नाला नकार दिला होता. प्रियंका म्हणते, म्हणजे हिच्यामुळे माझा श्री लग्नाला नकार देत होता का, सगळं हिच्यामुळे झालंय का. तर राघव सांगतो, फक्त हिच्यामुळे नाही, तिचा तो पांढऱ्या तोंडाचा बॉयफ्रेंड आहे ना त्याच्यामुळे. अन्विता चिडून म्हणते, माझ्या बॉयफ्रेंडला काय म्हणायचं नाही बरं का. आणि या दोघांमध्ये चांगलंच भांडण सुरू होतं आणि हे दोघे भांडत असतात. प्रियंका म्हणते, तुम्ही दोघे इथे भांडू नका, ही काय भांडायची वेळ आहे का, आम्हाला इथून बाहेर कसं जायचं तो रस्ता सांग. अन्विता यासाठी तयार होते. आणि इकडे बाहेर बंटी तसाच बसलेला असतो आणि पद्मा म्हणते, आता तू येथे बसलाय, औक्षण करून झाले ना, मग काय इथे तुझा बड्डे केक कापू, रात्री केक नाही भेटत, चल जा इथून. बंटी म्हणतो, हो आई मी जातो. बंटी घरात जात असतो राघव त्यांच्याकडे, तर पद्मा ओढून म्हणते, दरवाजा तिकडे. बंटी म्हणतो, हो हो, आणि बंटी हा घराबाहेर निघून जातो. आणि इकडे अन्विता आणि राघवमध्ये पुन्हा एकदा भांडण सुरू होतं. आणि त्याच वेळेस चक्क अन्विताची आई ही दरवाजा वाजवते, अन्वे दरवाजा उघड. अन्विता आणि सगळे खूप घाबरतात. राघव आणि प्रियंकाची घोडदौड सुरू होते आणि दोघे कसे बसे एका पडद्यामागे जाऊन लपतात. अन्विता दरवाजा उघडते तर छाया आतमध्ये येते आणि विचारते, अन्वे कोणाशी बोलत होतीस, हळूहळू सांग. अन्विता म्हणते, नाही मी तर कोणाशी बोलत नव्हते. छाया म्हणते, तुझी तब्येत तर ठीक आहे ना, तुला काही भूता खेतानी पछाडलं तर नाही ना, एकटी एकटी कोणाशी बोलत होती. अन्विता म्हणते, काय मम्मी, भूत वगैरे काही नाही रूममध्ये. आणि तेवढ्यात या दोघांची सावली पडद्यामागे दिसते आणि राघव जोरात ओरडतो, ओ. हे ऐकून छाया खूप घाबरते आणि जोरात भूत भूत म्हणत तेथून ओरडत सुटते. आणि अन्विता दरवाजा लावून घेते. राघवला जा विचारते, तू माझ्या आईला का घाबरवलंस. राघव म्हणतो, मी का घाबरवलं म्हणजे. आणि अन्विता चक्क राघवच्या सणसणीत मुस्काटात मारते. राघवला खूप राग येतो. अन्विता आणि राघव एकमेकांकडे रागारागाने पाहत असतात. आणि इकडे पद्मा बाहेर उभी असते तर छाया धावत पळत येते, भूत भूत म्हणत पद्मालाच घट्ट मिठी मारते. पद्मा ते, काय करतेस तू. पद्मा ही खाली पाहते, छाया वर पाहते आणि म्हणते, अरे यांना कुठं मिठी मारली. आणि छाया जाऊन आपल्या सासूला जाऊन मिठी मारते. पद्मा विचारते, अगं काय ओरडतेस, काय झालं. तर छाया सांगते, अन्विताच्या रूममध्ये भूत आहे, भूत, लई डेंजर भूत आहे, ते भूत मी पाहिलं. पद्मा म्हणते, अगं गप ग, भूत वगैरे काही नसतं. छाया म्हणते, असतं, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. आता हिने कोणतं भूत पाहिलंय हा प्रश्न या दोघींना पडतो. आणि इकडे श्रीधरने उमाला सांगितलेलं असतं की प्रियंका आणि राघव पद्माच्या घरी गेले आहेत आजीचा आशीर्वाद घेण्यासाठी. उमाला जबर धक्काच बसतो. उमा विचारते, श्री तू मला आधी हे का नाही सांगितलं. तर श्री विचारतो, कसा सांगणार होतो, तू माझ्याशी धड बोलत होतीस का. आणि ही गोष्ट उमाला सुद्धा पटते. उमा म्हणते, तेव्हा नव्हते बोलत, पण आता हे सगळं कळल्यावर बोलते ना, मग आत्ता मला सांगायला होतं की नाही. तर श्री म्हणतो, अगं मला आधीच खूप टेन्शन आलंय. राघव माहिती आहे ना, तो कोणाचा ऐकतो का. प्रियंका बोलली आणि लगेच तयार झाला. आता मलाच टेन्शन आलंय, काय होईल काय माहीत.
उमा म्हणते, अरे तुझ्या आप्पा झोपलेत, आत्ताच ते मला म्हणाले की आज मला शांत झोप येईल, आणि जर त्यांना हे कळलं तर काय होईल तुला माहिती आहे का? आणि इकडे अन्विता ही राघवला म्हणते, तुला जर घराबाहेर जायचं असेल तर तुला मला प्लीज म्हणावं लागेल. राघव चिडून म्हणतो, मी आणि तुला प्लीज म्हणायचं? तर अन्विता म्हणते, हो म्हणायचं, नाहीतर या घरातून बाहेर कसं जायचा तो भूगोल मी तुला सांगणार नाही. राघव म्हणतो, चालेल ना, मग मी तुझा इतिहास तुझ्या आत तुला सांगेल, मग काय होतं ते पहा. प्रियंका चिडून म्हणते, अरे तुमचा भूगोल इतिहास राहू द्या, पाचवीत आहे का भांडायला? आणि ती अन्विताचा हात पकडून म्हणते, प्लीज तू माझी सख्खी शेजारी ना, तू मला बाहेर जायचा रस्ता सांग. अन्विता म्हणते, तू प्लीज म्हणाली ना म्हणून मी तुला सांगते, ही जी खिडकी ना, या खिडकीने बाहेर जायचं डायरेक्ट घराच्या बाहेर. आणि राघव, तू तर सगळ्यात आधी निघ. राघव म्हणतो, ए मी जाणार आहे, तू नको मला अक्कल शिकू. आणि मग प्रियंका आणि राघव हे दोघेही या खिडकीतून घराबाहेर पळून जातात. तेवढ्यात अन्विताच्या रूमचा दरवाजा पुन्हा एकदा वाजतो. अन्विता खूप घाबरते, खिडकी लावून घेते, पडदा लावून घेते आणि दरवाजा उघडते. तर यावेळेस पद्मा, छाया, आजी सगळे मध्ये येतात. आणि पद्मा विचारते, कुठे भूत? छाया सांगते, ते खिडकी मागे भूत आहे. औ असं जोरात ओरडलं, मी माझ्या डोळ्यांनी ऐकलं, कानांनी पाहिलं. पद्मा विचारते, काय? तर छाया म्हणते, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं हे सांगतेय. अन्विता म्हणते, काय ग मम्मी, असं काय भूतभीत असतं का? असं काही नसतं. पद्मा चिडून म्हणते, मला तर वाटतं या छायाने स्वतःच तोंड पाहिलं असेल आरशात, म्हणून भूत भूत म्हणून ओरडली. पद्मा निघून जाते. छाया अन्विताला फटका मारते, तीही निघून जाते. आणि मग आजी इशाऱ्याने विचारते, गेलेत का ते? अन्विता सांगते, हो हो गेले गेले. आजीला बरं वाटतं, आजी निघून जाते. अन्विता मस्त रूमचा दरवाजा बंद करून झोपी जाते. इकडे शिवनाथ झोपलेला असतो आणि शिवनाथला जाग येते. शिवनाथ हा बाजूला पाहतो तर त्याच्या बाजूला उमा नसते. एवढ्या रात्री उमा कोठे गेली हा प्रश्न शिवनाथला पडतो. आणि उमाला शोधण्यासाठी शिवनाथ आपल्या बेडरूमच्या बाहेर येतो. आणि इकडे उमा ही श्रीधरला समजावून सांगते, जर तुझ्या आप्पाला किंवा पद्माताईला सगळं सत्य कळलं तर मग खूप अवघड होईल, आपलं काही खरं नाही, खूप मोठा गोंधळ होईल बरं का. आणि तेवढ्यात दरवाजा वाजतो. श्री दरवाजा उघडतो तर प्रियंका आणि राघव परत आलेले असतात. या दोघांना पाहून उमा आणि श्रीधरला खूप आनंद होतो. आणि उमा ही राघवला जाब विचारते, तुला काही डोकं आहे की नाही? आत्ताच एवढा मोठा गोंधळ होऊन गेला आहे आणि तू तिला समोर घेऊन गेला होतास. जर तुझ्या पद्मा मावशीला हे कळलं असतं, तुझ्या आप्पांना हे कळलं असतं तर काय झालं असतं? राघव म्हणतो, आता वहिनींची इच्छा होती ना आजींचा आशीर्वाद घेण्याची, मग मी तरी काय करणार होतो? उमा म्हणते, अरे राघव, तुला किती वेळ सांगितलंय, काहीही करण्याआधी विचार करत जा, विचार न करता काहीही करत जाऊ नको, पण तू काय माझं ऐकत नाही. आणि तेवढ्यात शिवनाथ तेथे येतो आणि विचारतो, अरे रात्रीचे 12:30 वाजलेत, काय सुरू आहे तुमचं? उमा सांगते, चर्चा चर्चा सुरू आहे. शिवनाथ विचारतो, कसली चर्चा? उमा सांगते, ते तुम्ही म्हणालात ना सत्यनारायण करायचं आहे, तर ते सत्यनारायण कसा करायचा ना त्याबद्दल चर्चा सुरू आहे. कारण उद्या सकाळी मी चर्चा करत बसले तर खूप उशीर होईल. राघव, ते मी तुला यादी तयार करून देते, काय काय लागतंय सामान, तेवढं सगळं घेऊन ये बरं. राघव म्हणतो, हो हो नक्की घेऊन येईल. आणि मग प्रियंका म्हणते, आप्पा खूप खूप थँक्यू बरं का, तुम्ही आमच्या लग्नानंतरचा पहिला सत्यनारायण करताय. सत्यनारायणच्या पूजेला मी पहिल्यांदाच बसणार आहे ना, तेच विचारत होते आईंना. शिवनाथ खूप चिडतो आणि म्हणतो, मी कोणासाठीही सत्यनारायणची पूजा ठेवलेली नाहीये. बसायचं असेल तर बसा, नसेल बसायचं तर नका बसू, मला काही सांगू नका. प्रियंकाला वाईट वाटतं आणि शिवनाथ तेथून निघून जातो. मग उमा ही प्रियंकाजवळ येते तर प्रियंकाच्या हाताला काहीतरी लागलेलं असतं. ती हा हा करत असते. उमा विचारते, काय लागले हाताला? प्रियंका सांगते, नाही नाही काय नाही काय नाही. उमा म्हणते, दाखव. मग प्रियंका तिच्या हाताला काय लागलंय ते दाखवते. तिच्या हाताला जखम झालेली असते. उमा म्हणते, किती लागलंय? आणि ती राघवला जाब विचारते, एवढा उपद्व्याप करायची गरज होती का? आता पहा तिच्या हाताला किती लागलंय, जा औषध घेऊ दे. राघव हळद आणायला जातो. मग श्रीधर, उमा प्रियंकाची खूप काळजी घेतात आणि उमा प्रियंकाला विचारते, हे सगळं करायची काय गरज होती? तर प्रियंका सांगते, आता आजींनी माझं एवढं कौतुक केलं, मग त्यांचा आशीर्वाद मला घ्यायला हवा होता ना, म्हणून मी गेले होते. उमा आणि श्रीधरला तिला काय बोलावं ते कळतच नाही. तेवढ्यात राघव हळद घेऊन येतो आणि श्रीधर
तिच्या हातावर ही हळद लावत असतो. तेवढ्यात बंटी येतो आणि बंटी तर चक्क रडूच लागतो आणि म्हणतो, उमाताई, या राघवचा कान पीळ, याच्यामुळे मी किती मोठ्या संकटात अडकलो होतो काय सांगू तुला. तर उमा म्हणते, अरे शांत बस ना, ओरडू नको. तुझे दाजी झोपले आहेत, उगाच त्यांना जागेची, त्यांना सगळं कळायचं. तर बंटी सांगतो, हे समोरच्या घरात गेले होते लाईन क्रॉस करून, दोघे घरात गायब झाले. मी सापडलो ना त्या पद्माताईच्या तावडीत, कसं सुटून आलोय काय सांगू तुला. आणि मग उमा ही राघवचा कान पकडते आणि राघवला ठणकावून सांगते, यानंतर जर तू पुन्हा असं काहीतरी केलं तर हा तुझा सरळ कान आहे ना, तो वाकडा करून ठेवेल, एवढं लक्षात ठेव. आणि उमा तेथून निघून जाते. राघव हा बंटी मामाकडे रागारागाने पाहतो. मग प्रियंका आणि श्रीधर सुद्धा तेथून जातात आणि मामा हा खूप चिडलेला असतो राघववर, कारण राघवमुळे त्याच्यावर ही वेळ आलेली असते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, सुना इति घरा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. जन्मानंतर पहिल्यांदाच राघव हा पद्मा मावशीच्या घरी गेला आणि चक्क प्रियंकाला घेऊन गेला आजी सासूचा आशीर्वाद घेण्यासाठी. आणि मग त्यानंतर जी मजा आली ना, ते पाहायला खरंच मजा आली. अन्विताच्या रूममध्ये गेल्यानंतर अन्विता आणि राघवमध्ये चांगलीच हाणामारी झाली. पण यावरून ही गोष्ट लक्षात आली आहे की राघव हा अन्वितावर प्रेम करतो आणि आता नक्की शिवनाथच्या घरामध्ये अन्विता हीच सून म्हणून येणार. आता प्रियंका चाली आहे तर एवढा मोठा गोंधळ होतं, एवढे राडे होत आहे. ज्या दिवशी अन्विता सून म्हणून शिवनाथच्या घरी जाईल तेव्हा तर या दोन कुटुंबांमध्ये काय काय होईल याचा तर विचारच केलेला बरा. फ्रेंड्स, सुना इति घरा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की श्रीधर आणि प्रियंकाच्या लग्नानंतरची सत्यनारायणची पूजा असेल. त्यामुळे उमा ही सकाळी सकाळी घराच्या अंगणात छान रांगोळी काढणार आणि ही रांगोळी खरंच खूप सुंदर असेल. घरामध्ये एक उत्साहाचं वातावरण असेल आणि तेव्हा आजी ही फोनवर बोलत असेल की आज प्रियंका आणि श्रीधरच्या लग्नानंतरची पूजा आहे सत्यनारायणची. आजचा दिवससुद्धा खूप छान आहे. मी उमाला सांगितलं होतं की पूजा करून घे. आणि त्याच वेळेस पद्मा तेथे येईल. पद्मा हे सगळं बोलणं ऐकणार आणि मनातल्या मनात विचार करेल, अगं आई, आजचा मुहूर्त तर खूपच चांगला आहे, परंतु सत्यनारायणच्या पूजेसाठी नाही तर शिवनाथच्या जेलमध्ये जाण्यासाठी. आज या चांगल्या मुहूर्तावरच शिवनाथ जाणार जेलमध्ये. म्हणजे पद्माने चक्क शिवनाथला जेलमध्ये पाठवण्याचा प्लॅन बनवला आहे. आता शिवनाथ का जेलमध्ये जाईल, तर श्रीधरने प्रियंकाला पळून आणून लग्न केलं आहे म्हणून. आता फक्त शिवनाथला जेलमध्ये का, श्रीधरला पण जेलमध्ये पाठवा, पण फक्त शिवनाथच जेलमध्ये जाणार असा पद्माने प्लॅन बनवला आहे. आणि मग थोड्या वेळानंतर जेव्हा सगळे पूजेसाठी तयार होतील तेव्हा शिवनाथच्या घरी चक्क पोलीस पोहोचणार. प्रियंकाचे वडील पोलिसांना घेऊन आलेले असतील. शिवनाथ आणि त्याचं संपूर्ण कुटुंब बाहेर येईल. इकडे पद्मासुद्धा बाहेर असेल आणि मग पोलीस हे चक्क शिवनाथला म्हणतील की तुम्ही प्रियंका नावाच्या मुलीला पळून आणलं या घरामध्ये आणि स्वतःच्या मुलाशी तिचं जबरदस्तीने लग्न लावून दिलं आहे, म्हणून आम्ही तुम्हाला अटक करतोय. आणि पोलीस चक्क संपूर्ण गावासमोर शिवनाथला अटक करतील आणि शिवनाथला आपल्याबरोबर घेऊन जात असतील. शिवनाथ बिचारा मान खाली घालून पोलिसांबरोबर जात असेल, कारण त्याच्या मुलाने खूप मोठी चूक केली आहे, मुलगी पळून आणली आहे, तिच्याशी लग्न केलं आहे असं त्याला वाटत असेल. आणि हे सगळं पाहून पद्मा खूप खुश होणार. उमा, श्रीधर आणि घरातील सगळ्यांना जबर धक्का बसेल. परंतु आता यानंतरच खरा मोठा ट्विस्ट येणार आहे, कारण पद्माला असं वाटतंय की तिने पोलिसांना सांगितलं, पोलिसांनी ऐकलं आणि शिवनाथला लगेच घेऊन गेले. असं होत नाही. जो मुख्य आरोप आहे की प्रियंकाला जबरदस्तीने आणलं आहे, प्रियंकाला जबरदस्तीने लग्न केलं आहे, आणि जर प्रियंकानेच पोलिसांना ठणकावून सांगितलं की मी श्रीधरशी माझ्या मर्जीने लग्न केलं आहे, माझं 18 वर्ष वय पूर्ण झालं आहे आणि कायद्याने मी माझ्या लग्नाचा निर्णय घेऊ शकते, माझ्या वडिलांनी केलेली तक्रार चुकीची आहे आणि यामध्ये माझे सासरे शिवनाथ किंवा माझा नवरा श्रीधर किंवा माझ्या कुटुंबातील कोणाचीही काही चूक नाही आहे, तर पोलीस शिवनाथला अटक करू शकत नाही. पोलिसांना शिवनाथला सोडावंच लागेल आणि ही पद्मा तोंडावर आपटणार, तिचा प्लॅन फ्लॉप होणार, एवढं मात्र नक्की. म्हणजे
आता प्रियंका हीच पद्माच्या चेहऱ्यावर 12 वाजवणार, पद्माचा प्लॅन फ्लॉप करणार. आणि जेव्हा प्रियंका ही पोलिसांना सगळ्या गावासमोर ठणकावून सांगेल की माझ्या सासऱ्यांना अटक करायची नाही, त्यांची यात काही चूक नाही आहे, मी माझ्या मर्जीने या घरात लग्न करून आली आहे, मी या घरात सुखी आहे, आनंदी आहे आणि माझ्या नवऱ्याची, माझ्या सासऱ्याची, माझ्या सासरच्या लोकांची या प्रकरणात काही चूक नाही आहे. तेव्हा प्रियंकाचा बाप काहीही बोलला, कसलीही तक्रार केली आणि पोलिसांना पद्माने कितीही लाच दिलेली असली किंवा काही केलं असलं तरी कुणीही शिवनाथ आणि त्याच्या कुटुंबाचं काही बिघडू शकणार नाही, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हा ट्विस्ट पाहायला आवडेल ना? तुम्हाला आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि सुना इति घरा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.